नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय वित्त विभागाचा शासन निर्णय झालेला आहे। निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची थकबाकी देण्याबाबत शासन निर्णयानुसार 26 फेब्रुवारी 2026 अन्वये राज्यातील शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अनुदेय महागाई भत्ता वाढीचे दर हे 55% व 58% सुधारित करण्यात आला आहे। त्यानुसार 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी। तसेच माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 कालावधीतील थकबाकी मार्च 2026 महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व वरील कालावधीतील थकबाकीबाबतचे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्याच अनुसार राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाची विचाराधीन होती। या शासन निर्णयाने सुधारित वेतन संरचने 7व्या वेतनानुसार निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम मे 2026च्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। प्रत्येक व्यक्ती प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण अधिकारी म्हणजे यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील। शासन असे आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित असलेले अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील। महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 या कलम 348च्या परतूकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधितील इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असे आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेचे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू राहील। या संबंधीचा खर्च वरील परिच्छेद नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा व तो त्या लेखाशीर्षाअंतर्गत मंजूर अनुदानामधून भागवण्यात यावा। शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तीवेतनावरील महागाई भत्ता वाढीचे देयाबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।